स्टुडंट. गुड मॉर्निंग मॅडम. सिट डाऊन. थँक यू मॅडम. तर काल आपण काय बघितलं होतं? अल्फाबेटिकल ऑर्डर्स. ठीक आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचं होमवर्क पण स्वतःहून करून आणलं. त्याच्यामुळे सगळ्यांनी स्वतःसाठी एकदा क्लॅप करा. लक्षात घ्या, काल अल्फाबेटिकल ऑर्डर सर्वात महत्त्वाची मोठी चूक काय करतो आपण इंग्रजीसाठी? आपल्याला असं वाटतं की इंग्रजी एका भाषणामध्ये मी ऐकलं होतं एक आता नाव नाही आठवत आहे त्यांचं, पण ते काय म्हणले होते, मराठी शाळेमध्ये सगळा उरलेला गाळ येते. गाळ माहिती आहे तुम्हाला? गाळ गाळ काय राहते? पाणी. पाणी आपण जर नदीतलं पाणी आणलं, ठीक आहे, वरती पाणी राहते आणि त्याच्यानंतर माती जे साठते त्याला काय म्हणतो आपण? गाळ. मग आता सगळीकडे असं म्हणतात की मराठी शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे उरलेला काय आहे? गाळ आहे, म्हणजे ज्याला काहीच येत नाही. तर आपण सगळ्यांनी मिळून, आता मी स्वतः मराठी माध्यमाची विद्यार्थिनी आहे, तरी पण मी अस्खलितपणे इंग्रजी बोलू शकते. आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश. करू शकते की नाही? तर तुम्ही पण करू शकतात. आता जे कोणी असं म्हणतात की इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपण ऍडमिशन घेतल्यानंतरच आपल्याला इंग्रजी बोलता येते, त्याला आपण काय करायचं? आता चुकीचं ठरवायचं. कारण इंग्रजी ही भाषा कोणत्या एका माध्यमापुरती आहे का? कोणताही व्यक्ती ज्याला बुद्धी आहे त्याने इंग्रजी ही भाषा शिकू शकते. शिकू शकते का? कोणाकोणाला शिकायची? हात वरती करा. व्हेरी गुड. खाली करा आता. तर त्याच्यासाठी पहिलं काय असली पाहिजे? तुमची सगळ्यांची इच्छा असली पाहिजे, बरोबर? तर मला असा विश्वास आहे, जपानमध्ये एक संशोधन झालं होतं. त्या संशोधनामध्ये उलट असं म्हटलं होतं, मातृभाषेमध्ये जे विद्यार्थी शिकतात ना, त्यांच्या सगळ्या ज्या कन्सेप्ट असतात, ज्या सगळ्या कल्पना असतात, त्या सगळ्या त्यांच्या क्लिअर होतात. आपली मातृभाषा कोणती आहे? मराठी. मग आता मराठीमध्ये घेऊन आपण समजून जर शिकलो तर आपल्याला इंग्रजी चांगलं समजेल आणि आपण नंतर बोलायला पण शिकणार. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? सराव लागणार आहे. तर आपल्याला गाळ म्हणू द्या, आपल्याला काय पण म्हणू द्या, मराठी माध्यमाचे विद्यार्थी जरी असलो आपण, तरीही तुम्ही हा विश्वास ठेवा, योग्य पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात, समजून घेऊन केलात आणि स्वतःवर विश्वास ठेवला, 3 गोष्टी लागतात बघा. इंग्रजीमध्ये मास्टरी मिळवण्यासाठी 3 गोष्टी लागतात. पहिली म्हणजे तुम्हाला स्वतःवर विश्वास, की मी इंग्रजी बोलणार म्हणजे बोलणार, लिहिणार म्हणजे लिहिणार, बरोबर? दुसरी सराव. आपण जे काही शिकायलो वर्गामध्ये त्याचा काय करायचं तुम्हाला? सराव. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात सरावला? पहिल्या दिवशी आपण बघितलं होतं प्रॅक्टिस. व्हेरी गुड. सरावला काय म्हणतात? प्रॅक्टिस. आणि तिसरी गोष्ट काय असणार आहे सांगा? तिसरी गोष्ट काय आहे सांगा? सतत अभ्यास, कन्सिस्टन्सी, बरोबर? काय काय लागते आपल्याला? पहिलं म्हणजे कॉन्फिडन्स, म्हणजे विश्वास. दुसरा म्हणजे प्रॅक्टिस. दुसरं म्हणजे काय आहे? पहिलं म्हणजे कॉन्फिडन्स, त्यानंतर प्रॅक्टिस आणि त्यानंतर तिसरं काय सांगितलं मी तुम्हाला? कन्सिस्टन्सी, म्हणजे सातत्य, म्हणजे CPC. काय आहे? CPC. आता हे लिहून देईल मी तुम्हाला, ठीक आहे? तर हे CPC जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही मराठी माध्यमाचे विद्यार्थी जरी असलात, आता लक्षात घ्या, काही दिवसांनी मराठी माध्यमांच्या म्हणजे मराठी शाळेमध्ये येण्यासाठी गर्दी होणार आहे. कारण सगळं आपल्याकडे CBSE, ICSE पॅटर्न, हळूहळू गोष्टी आता मराठी माध्यमामध्ये सुद्धा CBSE पॅटर्न येणार आहे. परंतु मराठी भाषेमधून इंग्रजी समजून घेऊन शिकल्यानंतर आपला पाया काय होतो? मजबूत होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने इंग्रजी लक्षात राहते आणि प्रश्न सोडवता पण येतात, बरोबर? तर आता काल आपण जो प्रश्न बघितला होता, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. काय प्रश्न होता? वाचा सगळ्यांनी. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आजचे हे शब्द वाचा सगळे. काय
शब्दांमध्ये काय साम्य आहे, काय सारखेपण आहे, सिमिलॅरिटी? हा उभे राहून सांगा. काय आहे? सी नी सुरुवात झालेली आहे. व्हेरी गुड. कम्प्लिटली सी, त्यानंतर क्लोज सी, त्यानंतर क्लासरूम सी आणि कॅरी सी. मग आता काल तर आपण काय शिकलो होतो? पहिलं अक्षर घ्यायचं आणि अल्फाबेटिकली ते क्रमाने लावायचं. मग आता इथं सांगा, पहिलं अक्षर तर सगळं सारखं आहे, आता कसं अल्फाबेटिकल लावायचं? व्हेरी गुड. काय हुशार लेकरं आहेत रे तुम्ही सगळे जण. क्लॅप करा त्याला. तर आता इथं दुसरं काय आहे? ओ. इकडं काय आहे? यल. इकडं काय आहे? यल. आणि तिकडं काय आहे? ए. आता याच्यानुसार सांगा, कारण इथं दुसरं अक्षर सुद्धा सारखं आहे. हा तिसरं घ्यायचं. हा काय घ्यायचं मग आता? काय घ्यायचं? ए. इथलं तर ए आहेच ना. हा आता पहिलं, हा बरोबर आहे. सांगा कुठलं येते आता? पहिला शब्द कॅरी. व्हेरी गुड. दुसरा कोणता येते? क्लासरूम. तिसरा कोणता येते? क्लोज. आणि चौथा कम्प्लिटली. ठीक आहे, समजलं सगळ्यांनी? हे लिहून घ्या आता. चला इथून पुढे लक्षात आलं का तुमच्या? तर दोन प्रश्न जे आहेत आपले अल्फाबेटिकली ऑर्डरचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आले तरी तुम्हाला 2 मार्कांचे इथून पुढे आता सोडवता येणार आहे. ठीक आहे.